आपण फिमेलचे एवढे क्वेश्चन्स घेतले, मेलचे घेतलेच नाहीत. आपण 1-2 घेऊयात. तर एकाचं असं म्हणणं आहे की डेली एकाच व्यक्तीबरोबर सेक्स करून कंटाळा येतो, सो हे स्वाभाविक आहे का? 100% स्वाभाविक आहे ना. 100% स्वाभाविक आहे. मोनोगॅमी आणि पॉलिगॅमी. मला वाटतं शीर्षासाठी मॅमचा एक पॉडकास्ट आहे, तो प्रत्येकाने बघावा. त्याने त्याच्यात खूप सुंदर एक्सप्लेन केलं आहे की ह्युमन स्पेसिस बिलॉंग्स टू ॲनिमल किंगडम. मग आपण नैसर्गिकरित्या पॉलिगॅमस म्हणूनच जन्माला आलो आहे. म्हणजे जनावर कसं बिल्ली कैसे कित्तों के साथ भी सेक्स करते, तसंच पुरुषाचाही आहे. बिकॉज पुरुष म्हणा म्हणजे ह्युमन्स बेसिकली, स्त्री म्हणा. पण आपण मोनोगॅमी निवडतो. आपण चॉईस करतो की मी एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर लग्न करेन. मग आपण आपण 7 फेरे लेते हे अग्नीला साक्षी मानून. मग आपण एकदा निवडलं ना, देन इट इज अ चॉईस अँड यू नीड टू स्टिक टू दॅट चॉईस. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये बरेच पॉलिगॅमसचे ग्रुप्स आहेत. अँड आय एम नॉट प्रमोटिंग हिअर एनिथिंग, बट तुम्ही मोनोगॅमस एकदा निवडलं, मग वो बोर हो रहा है तो उसमें स्पार्क कैसा लाने का, इसके लिए डॉक्टर सबिया का कंटेंट फॉलो करने का, देन यू विल कम टू नो डिफरेंट टेक्निक्स. एंड इफ़ यू आर पॉलीगैमस, मग 36 का छाती ठोक के मैं पॉलीगैमस ही हूँ हे बोललं पाहिजे. कमिटेड नात्यांमध्ये नाही गेलं पाहिजे. तो सेक्स करते वक्त एकाच बॉडीसोबत सेक्स करण्यामध्ये बोर होणं नैसर्गिक आहे. लेकिन स्किन ऊपर से नीचे तक है. इनफाइनाइट वेज में आप एक ही शख्स के साथ सेक्स कर सकते हो. आप मल्टिपल लोगों के साथ भी कर सकते हो. बट सेफ्टी, कन्सेंट, लैंगिक आजारापासून स्वतःचं संरक्षण. कारण माझ्या शरीराचे प्लेजरची किंमत माझ्या शरीरानेच भरली नाही पाहिजे, ह्याचा भान ठेवायचा. आणि देन यू चूज मोनोगॅमी और पॉलिगॅमी. ओके. आता नेक्स्ट आपण मेलचाच क्वेश्चन घेऊया. सो त्यांनी असं विचारलं की मॅम प्लीज मला जज करू नका. आणि त्याचं असं म्हणणं आहे की माझ्याकडून डेली मॅस्टर्बेशन होतं, तर याच्यामुळे माझ्या सेक्स लाईफमध्ये काही इफेक्ट होऊ शकतो का? हस्तमैथून किंवा मॅस्टर्बेशन ह्याच्यावर एवढा कॉन्टेंट आहे सोशल मीडियावर. आता तुम्ही कुणाला फॉलो करता, तुमची रिलिजियस बिलीफ सिस्टीम काय आहे, तुम्हाला घरच्यांनी काय मोठं करून सांगून मोठं केलं, हे झालं तुमचं वैयक्तिक. ॲज अ डॉक्टर मी म्हणेन, मी इंटरकोर्स केला काय आणि मी मॅस्टर्बेशन केलं काय. एका लेडीला मी म्हटलं नाही का ग प्रश्नात, की तू दररोज सेक्स करत असेल तर गुड आहे. मग त्या लिंगाला योनीमध्ये घेतलं आणि त्या लिंगाला हातात घेतलं. बेसिकली दॅट लिंग वॉन्ट सम टच. नाउ डेली मैस्टरबेशन आप कर रहे हो, आप आपकी मर्जी से कर रहे हो, आपको अंदाजा है कि कितना करना है, कब रोकना है, ढंग से कर रहे हो की नाही. मुलं मॅस्टरबेशन किती चुकीचं करतात ग. आपण त्याच्यावर एक पॉडकास्ट करू. काही लोक बेडवर घासतात, काहींची स्किन जात नाही मागे तर ते नुसतेच पकडून करतात, विचित्र पद्धतीनं करतात. सो मॅस्टरबेशन किती व्यवस्थित करताय, किती वेळ करताय, कधी थांबवायचं हा तुम्हाला भान आहे तर देन इट इज ओके. नाव आता तुम्ही इतके दिवस मॅस्टरबेशन करत होते, जेव्हा तुम्ही योनी म्हणजे वल्वा ओनरसोबत सेक्स करणार आहे तर त्या लिंगाला ना तुमच्या हाताची सवय झालेली आहे. तर दॅट ट्रान्सफॉर्मेशन की हातामध्ये जेव्हा लिंग असतं आणि योनीमध्ये लिंग असतं तर तिथला तापमान वेगळा, तिथलं टाईटनेस वेगळं. मग माझं इथं तर बरेच कडक होत होतं, तिथं पटकनच झालं, पाणीच गळलं. ह्याच्यानी डोक्यात काहीतरी मेंदूत घालून घ्यायचं हे नाही करावं. कारण फॉर मॅस्टरबेशन टू ॲक्च्युअल इंटरकोर्स कुणाला आरामात ट्रान्सफॉर्मेशन येतं आणि कुणाला वेळ लागतो. हा सायंटिफिक नॉलेज ठेवावा, हे माहीत असलं पाहिजे. अंधाधुंद हो के मॅस्टरबेशन करणं कहाँ की अक्कलमंदी आहे ना. मग तुमच्यात आणि जनावरांमध्ये फरक काय राहिला की तुम्ही कुठेही प्रवासात आहात, ट्रेनमध्ये आहात, कुठला इनअप्रॉप्रिएट वेनी जर तुम्ही ते करत असाल देन इट इज नॉट हेल्दी. इफ यू नो द अनॉटॉमी प्रॉपरली. आणि त्याचं जे प्रश्न आहे ना, मॅरिड लाईफला प्रॉब्लेम होतो का, मॅरिड लाईफला प्रॉब्लेम नाही होत, पण यू नीड टू बी अवेअर की त्या ट्रान्झिशनला कुणाला कुणाला वेळ लागू शकतो. सो अंडरस्टँड द अनॉटॉमी अँड देन डू इट. इट्स ओके.